नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPWGK मराठी चॅनलमध्ये। तर आज आपण 26 जून 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे। प्रश्न पहिला, इंडिया ऑलिम्पिक रिसर्च सेंटरचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले आहे? इंडिया ऑलिम्पिक रिसर्च सेंटरचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले आहे? ऑप्शन ए राहील मुंबई, ऑप्शन बी गांधीनगर, ऑप्शन सी नवी दिल्ली आणि ऑप्शन डी यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी गांधीनगर या ठिकाणी। पुढील प्रश्न दुसरा, नुकताच आंतरराष्ट्रीय नाविक दिन कधी साजरा करण्यात आला आहे? आंतरराष्ट्रीय नाविक दिन। तर याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 23 जून, ऑप्शन बी 25 जून, ऑप्शन सी 24 जून आणि ऑप्शन डी यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 25 जून रोजी। तर याविषयी आपण महत्त्वाचा पॉइंट देखील काढलेला आहे। दरवर्षी 25 जून रोजी आपण आंतरराष्ट्रीय नाविक दिन साजरा करतो। आपल्या दैनंदिन जीवनात आणि जागतिक अर्थव्यवस्थेत खलाशांचे महत्त्वपूर्ण योगदान ओळखण्यासाठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने IMO 2010 मध्ये या विशेष दिवसाची स्थापना करण्यात आली। कधी? 2010 मध्ये स्थापना करण्यात आलेली आहे। तर पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न तिसरा, अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेने राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे? तर याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी छत्तीसगड, ऑप्शन सी केरळ आणि ऑप्शन डी यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी केरळा। तर याच्यामध्ये महत्त्वाचा पॉइंट देखील काढलेला आहे आपण। पहिला पॉइंट आहे, कोझिकोड हे युनेस्कोच्या यादीत भारतातील पहिले साहित्यिक शहर बनले आहेत। कोझिकोड हे युनेस्कोच्या यादीत भारतातील कितवे शहर बनले आहे? पहिले साहित्यिक शहर बनलेले आहे। पुढील पॉइंट, मलबार रिव्हर फेस्टिवल 2024 ते 25 28 जुलै दरम्यान कोझिकोड केरळ येथे आयोजित केला जाईल। ठीक आहे। तर पुढील पॉइंट पाहूयात। केरळ सरकारने एक नवीन ई-गव्हर्नन्स उपक्रम के स्मार्ट लॉन्च केला आहे। काय लॉन्च केला आहे? के स्मार्ट लॉन्च केला आहे। शेवटचा मुद्दा पाहूयात आपण। भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट बॅराकुडा केरळमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे। कुठे लॉन्च केली? केरळमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे। खूप महत्त्वाचा पॉइंट आहे मित्रांनो, नोट करून ठेवा वाटलं तर। प्रश्न चौथा, नुकतीच भारतातील पहिल्या AI विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे ऑप्शन्स बघूयात आपण। ऑप्शन ए अखिल गुप्ता, ऑप्शन बी सायमन मार्क, ऑप्शन सी चिराग श्रीवास्तव आणि ऑप्शन डी यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सायमन मार्क यांची। प्रश्न पाचवा, अलीकडेच चीनचा सर्वोच्च विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर याचे ऑप्शन्स राहतील ऑप्शन ए ली डेरेन, ऑप्शन बी जू किकून, ऑप्शन सी वरील दोन्ही आणि ऑप्शन डी यापैकी नाही। तर मित्रांनो याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी वरील दोन्ही म्हणजे कोण? ली डेरेन आणि जू किकून यांनी। ठीक आहे। तर प्रश्न सहावा, नुकताच वर्ल्ड क्राफ्ट सिटीचा दर्जा कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचे ऑप्शन्स राहतील ऑप्शन ए ग्वाल्हेर, ऑप्शन बी अहमदाबाद, ऑप्शन सी श्रीनगर आणि ऑप्शन डी यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी श्रीनगरला। काय दिलेला आहे? वर्ल्ड क्राफ्ट सिटीचा दर्जा देण्यात आलेला आहे श्रीनगरला। ठीक आहे। प्रश्न सातवा, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये PM कॉलेज ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे? PM कॉलेज ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे। तर ऑप्शन राहील ऑप्शन ए हरियाणा, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी उत्तर प्रदेश आणि ऑप्शन डी यापैकी नाही। तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी मध्य प्रदेश। लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन बी मध्य प्रदेश। याचा आपण महत्त्वाचा पॉइंट देखील काढलेला आहे। पहिला पॉइंट बघूयात, न्यायमूर्ती सत्येंद्र सिंह यांची मध्य प्रदेशाचे लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढील पॉइंट, भारतातील सर्वात वयस्कर आळशी अस्वल बबलूचा भोपाळ प्राणी संग्रहालयात मृत्यू झालेला आहे। पुढील पॉइंट, देशातील पहिल्या आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट प्रसादचे मध्य प्रदेशमध्ये उद्घाटन करण्यात आले आहे।
शेवटचा पॉईंट, मध्य प्रदेश मंत्रिमंडळाची राणी दुर्गावती अन्न प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिलेली आहे. हे 4 पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न 8वा, कोणत्या बँकेने अलीकडेच सरकारला 6,959 कोटी रुपयांचा लाभांश दिलेला आहे? तर याचे ऑप्शन्स राहतील ऑप्शन ए BOB, ऑप्शन बी PNB आणि ऑप्शन सी SBI आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी SBI. आता SBI ची स्थापना केव्हा झालेली आहे? SBI ची स्थापना 1955 मध्ये, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि याचे प्रश्न 9वा, नुकतीच नॅशनल स्पॉट डायरिया मोहीम 2024 कोणी सुरू केलेली आहे? प्रश्न वापस एकदा पाहूयात आपण. नॅशनल स्पॉट डायरिया मोहीम 2024 कोणी सुरू केलेली आहे? तर याचे ऑप्शन्स राहतील पियुष गोयल, ऑप्शन बी JP नड्डा, ऑप्शन सी गिरिराज सिंह आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी JP नड्डा यांनी. त्याचे महत्त्वाचा पॉईंट देखील एक काढलेला आहे आपण. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी नुकतीच राष्ट्रीय STOP अतिसार मोहीम 2024 लॉन्च केली आहे. त्यांनी या मोहिमेसाठी लोगो, पोस्टर, रेडिओ स्पॉट आणि ऑडिओ व्हिज्युअल सारखी IEC सामग्री देखील जारी केली आहे. या मोहिमेचा उद्देश बालपणातील अतिसारामुळे होणारे बालमृत्यू, कशामुळे? बालपणातील अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर आणणे हा आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. प्रश्न 10वा, सरकारने अलीकडेच न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे CMD म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? कोणी? सरकारने अलीकडेच न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे CMD म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर याचे ऑप्शन्स राहतील मनोज जैन, ऑप्शन बी अनुराग बत्रा, ऑप्शन सी गिरिजा सुब्रमण्यम, ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी गिरिजा सुब्रमण्यम. बरोबर. तर याचे आपण महत्त्वाचा पॉईंट देखील काढलेला आहे. पहिला पॉईंट आहे सुधाकरराव पापा यांची BSNL मध्ये संचालक एंटरप्राइज नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? सुधाकरराव पापा यांची. ठीक आहे. पुढील पॉईंट, गृह मंत्रालयाने अश्विनी कुमार यांची दिल्ली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केलेली आहे. कोणाची? गृह मंत्रालयाने अश्विनी कुमार यांची. ठीक आहे. पुढील पॉईंट, धनलक्ष्मी बँकेने व्यवस्थापकीय संचालक म्हणून अजित कुमार केके यांची नियुक्ती केलेली आहे. धनलक्ष्मी बँकेने व्यवस्थापकीय म्हणून, ठीक आहे, व्यवस्थापकीय संचालक म्हणून. पुढील पॉईंट, अनुराग बत्रा यांची इंटरनॅशनल टेलिव्हिजन अकादमीचे सदस्य म्हणून निवड झालेली आहे. अनुराग बत्रा यांची इंटरनॅशनल टेलिव्हिजन म्हणून अकादमीचे सदस्य म्हणून निवड झालेली आहे. पुढील पॉईंट, जे श्यामला राव यांची तिरुमला तिरुपती देवस्थानच्या नवीन कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? जे श्यामला राव यांची. ठीक आहे, लक्षात ठेवा हा पण पॉईंट. पुढील पॉईंट, उपेंद्र द्विवेदी यांची नवीन लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती कोणाची केलेली आहे? उपेंद्र द्विवेदी यांची. हा पॉईंट लक्षात ठेवा मित्रांनो. आणि पुढील पॉईंट, इंद्रपाल सिंग बिंद्रा यांची CCI चे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर CCI चे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? इंद्रपाल सिंग बिंद्रा यांची. ठीक आहे. तर पुढील पॉईंट, राजप्रिया सिंह यांची ग्रामीण विकास विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. एवढे सर्व महत्त्वाचे पॉईंट्स मित्रांनो वाटलं तर नोट करून ठेवत चला आणि लक्षात पण ठेवण्याचा प्रयत्न करा. शेवटचा पॉईंट राहील, राकेश रंजन यांची कर्मचारी निवड आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? राकेश रंजन यांची. प्रश्न 11वा, चंद्राच्या काळ्या बाजूने माती आणणारा नुकताच कोणता देश पहिला देश बनलेला आहे? कुठून आणलाय? चंद्राच्या काळ्या बाजूने. ठीक आहे. तर ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी अमेरिका आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन ए चीन हा देश.
महत्त्वाचा पॉईंट देखील आहे ह्याच्यामध्ये. 25 जून रोजी चीनची चंद्र मोहीम चंद्राच्या पृष्ठभागावरून मातीसह पृथ्वीवर पोहोचली. यासह चंद्राच्या गडद बाजूचे नमुने आणण्यास यशस्वी ठरणारा हा पहिला देश ठरला आहे. चीनी नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनचे चांगई 6 लँडर कॅप्सूलमध्ये नमुने घेऊन 53 दिवसांनी पृथ्वीवर परतले आहेत. हा मुद्दा लक्षात ठेवा, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. चंद्राच्या काळ्या बाजूने माती आणणारा नुकताच देश म्हणजे चीन हा देश आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 12वा. नुकतीच 64वी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची परिषद कोठे पार पडलेली आहे? तर याचे ऑप्शन्स राहतील. ऑप्शन ए पॅरिस, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी बीजिंग आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी नवी दिल्ली. तर याचे महत्त्वाचा पॉईंट देखील आहे. पहिला पॉईंट, 25 जून 2024 रोजी भारत मंडपम नवी दिल्ली येथे 64वी आंतरराष्ट्रीय साखर संघटना परिषदेची बैठक सुरू झाली. कोठे? मंडपम नवी दिल्ली येथे 64वी आंतरराष्ट्रीय साखर संघटना परिषदेची बैठक. साखर उद्योग आणि जैव इंधन क्षेत्राशी संबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी 25 ते 27 जून, लक्षात ठेवा मित्रांनो, 25 ते 27 जून 2024 दरम्यान होणाऱ्या बैठकीत 30हून अधिक देशांचे, कितीहून अधिक? 30हून अधिक देशांचे आणि अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभाग होण्याची अपेक्षा आहे. लक्षात ठेवा 30हून अधिक देशांचे. प्रश्न 13वा. नुकतीच राज्यसभेतील सभागृह नेतेपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न. नुकतीच राज्यसभेतील सभागृह नेतेपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन ए अमित शहा, ऑप्शन बी राजनाथ सिंह, ऑप्शन सी जगत प्रकाश नड्डा आणि ऑप्शन डी यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर असेल मित्रांनो ऑप्शन सी जगत प्रकाश नड्डा यांची. प्रश्न 14वा. नुकतेच, प्रश्न दिसतोय बरोबर? हां ठीक आहे. नुकतेच HDFC ERGO जनरल इन्शुरन्सचे MD आणि CEO कोण बनले आहेत? ऑप्शन ए राहील S त्रिपाठी, ऑप्शन बी राहील विनोद गणात्रा, ऑप्शन सी राहील अनुज त्यागी आणि ऑप्शन डी राहील यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन सी अनुज त्यागी हे. याचे महत्त्वाचे पॉईंट देखील काढलेला आहे आपण. तर पहिला पॉईंट पाहून घेऊयात. प्रदीप सिंह खरोला हे NTA नवे महासंचालक बनले आहेत. कोण बनले आहेत? प्रदीप सिंह. पॉईंट दुसरा, गौरव बॅनर्जी सोनी पिक्चरचे MD आणि CEO बनले आहेत. कोण? गौरव बॅनर्जी सोनी पिक्चरचे MD आणि CEO बनले आहेत. पुढील पॉईंट, मृणाल कुमार दास यांची ग्राहक विभागात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ग्राहक विभागात संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? मृणाल कुमार दास यांची. पुढील पॉईंट, मनोज जैन यांची BEL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? मनोज जैन यांची. संजय मारीवाला यांची IMC चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष. आता IMC चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर याचे उत्तर राहील संजय मारीवाला यांनी. ठीक आहे. पुढील पॉइंट आहे, भारती एक्साने अखिल गुप्ता यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. कोणाची? भारती एक्साने अखिल गुप्ता यांची. ठीक आहे. तर शेवटचा पॉइंट राहील, नेल्सन डिसोझा यांनी मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणेचे कमांडर म्हणून पदभार स्वीकारला. लक्षात ठेवा मित्रांनो मुद्दे. प्रश्न शेवटचा 15वा प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी गेटवे टू द सी हिस्टोरिक पोर्ट्स अँड डॉक ऑफ मुंबई रिजन
या पुस्तकाचे अनावरण केले आहे? तर याचे योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन बी महाराष्ट्र. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.